नमस्कार. मी पांडुरंग पंढरपूरकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे अधःपतनाचं राजकारण. आपल्या राजकारणाचं जसजसं लोकल कारण होऊ लागलं तसतशी त्याची कक्षा विस्तारण्याऐवजी किंवा रुंदावण्याऐवजी ती थेट रसातळाला जाऊ लागली आहे. पुढारी पानसट झाले आहेत आणि वृत्तपत्र बेचव झाली आहेत. पुढाऱ्यांनी तरी रोजच्या रोज तेच काय बोलायचं आणि वृत्तपत्रांनी तरी त्यांची 30 भाषणं दर दिवशी कशी छापायची. दिवसामागनं दिवस आणि रात्रीमागनं रात्री जात असतात. मात्र राजकारणाचं तेच ते आणि दिवसेंदिवस खालावत जाणारं चित्रच साऱ्यांना पाहावं लागतं. काही काळापूर्वी राम वापरून झाला, मग सावरकर घासून झाले, मुसलमानांना शिव्या देऊन झाल्या आणि ख्रिश्चनांनाही नावं ठेवून झाली. मोदींचा कोणताही गुण सांगायचा बाकी राहिला नाही आणि पूर्वीहून वेगळी किंवा आकर्षक म्हणावी अशी नवी आश्वासनंही त्यांच्या पुतळीत उरली नाहीत. ही स्थिती त्यांच्या पक्षाला नको त्या ओंगळ आणि विकृतच नव्हे तर हिडीस पातळीवर नेणारी आहे. परवाचीच गोष्ट, मोदींच्याच उपस्थितीत त्यांच्या पक्षाच्या एका उमेदवाराची प्रचारसभा भरली होती. तीत गाड्या भरभरून माणसं आणली होती. त्यांना रिझवायचं तर काहीतरी वेगळं आणि जास्तीचं घाणेरडं बोलणं तिथल्या वक्त्यांना भाग होतं. ती जबाबदारी मग उमेदवारानंच स्वतःकडं घेतली. कधी काळी आमदार आणि मंत्री राहिलेल्या या अहंकारी आणि काहीशा उन्मत्त उमेदवारानं काँग्रेसला शिव्या देताना म्हटलं, सख्ख्या बहिणीला आणि तिच्या भावाला कपडे काढायला लावून एकत्र झोपायला सांगणारे हे लोक आहेत. त्यांचं ते वाक्य त्यांच्याच शब्दात इथं ऐकवावं असं आहे. एका सख्ख्या भावाला सख्ख्या बहिणीसोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेसवाले देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेसवाले. त्यावर सारी सभा अवाक झाली तर काही अर्धवटांनी टाळ्याही वाजवल्या. मोदींनी मात्र त्या प्रकाराकडं पाहूनही न पाहिल्यासारखं केलं. तसं बोलताना त्या उमेदवारासमोर कोणती माणसं आणि स्त्रिया होत्या हे कळालं नाही आणि त्यानंही ते सांगितलं नाही. मात्र एक गोष्ट याच उमेदवाराविषयी त्याच्याच पक्षातली जुनी आणि जाणती माणसं हळू आवाजात एकमेकांच्या कानात सांगतायत. एका खासदारानंच ती पांडुरंगाला कधीतरी सांगितली होती. या उमेदवाराच्या बदफैली आणि बाहेर खाली वर्तनानं संतापलेल्या त्याच्या पत्नीनं मुंबईच्या आमदार निवासातच स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्या बाईंचा जीव वाचवला आणि त्याची वाच्यता करण्याचं त्यांनीही आजवर टाळलं. मात्र अशा गोष्टी दडून राहत नाहीत. त्या त्याच्या पक्षाएवढ्याच काँग्रेसच्या नेत्यांपर्यंतही पोहोचल्या. मात्र त्या माणसांचं मोठेपण असं की त्यांनीही त्याची जाहीर वाच्यता केली नाही. असा इसम जेव्हा एखाद्या राष्ट्रीय पक्षाविषयी एवढी ओंगळ आणि अश्लील भाषा वापरतो तेव्हा मात्र त्याचंही पूर्वायुष्य साऱ्यांना आठवल्याखेरीज राहत नाही. तेवढ्याचसाठी सारी नावं वगळून त्या घटनेचा हा उल्लेख. आता या इसमाचा सर्वत्र निषेध होत असला आणि तसं होणं स्वाभाविक असलं तरी त्यातनं प्रगट झालेली त्याची प्रकृती त्याच्या पक्षाची, संघटनेची आणि संस्काराचीही जाहिरात करणारी आहे. अशी माणसं विधानसभेत जातात आणि मंत्री होतात. उद्या निवडून आली तर ती लोकसभेतही जातील. ज्या जागांवर नेहरू, पटेल आणि वाजपेयींसारखे थोर नेते बसले त्या जागांवर त्यांच्याच थाटात ही माणसं बसलेली आपल्याला कदाचित पाहावी लागतील. आपल्या लोकशाहीची, संसदेची आणि जनाधाराची याहून मोठी विटंबना दुसरी असणार नाही. त्याहीपेक्षा जास्तीचं व्यथित करणारी बाब ही की पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या विश्वगुरूंच्या पक्षात ही माणसं अधिकारपदावर आहेत आणि विश्वगुरूंच्या उपस्थितीतच असं बोलण्याचं धाडस करतायत.
त्या उमेदवारी एवढीच त्याच्या पाठीराख्या प्रचारकांची, पक्षाची आणि उद्याच्या त्याच्या संभाव्य मतदारांची मनोवृत्ती उघड करणारी ही बाब आहे. देश विकासाच्या वाटेवर आहे. त्याची संस्कृतीही दिवसेंदिवस उंचावते आहे आणि तो स्वतःला विश्वगुरू म्हणवूनही घ्यायला लागला आहे. या गुरूचे चेले मात्र साधी सभ्यता आणि लायकी नसणारे कसे आहेत हे या उदाहरणातनं स्पष्ट व्हावं. त्या चेल्यांच्या वर्तनानं त्या पक्षातल्या सभ्य महिलांचीही बुद्धी चाळवावी आणि प्रौढ किंवा पोक्तांना आपल्या वंशजांचं अधःपतनही त्यातनं कळून चुकावं. राजकारणात टीका होते, प्रसंगी ती नको तशीही होते, मात्र अश्लील, ओंगळ आणि बिभत्स बहीण भावाच्या विकृत संबंधावर जाणारी बाब आजवर राजकारणात कधी दिसली नाही. ज्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं त्यांच्या बहिरेपणाविषयी आणि मठ्ठपणाविषयीही आपण खात्री बाळगायला हरकत नाही. झालंच तर यापुढं आपले प्रतिनिधी होऊ इच्छिणाऱ्यांची लायकीही त्यातनं साऱ्यांच्या लक्षात यावी. संसदेत विनोद चालतात, वृत्तपत्रही काही संशयास्पद वावड्या उठवतात, त्यात मैत्री असते, सहवासाची वर्णनं असतात आणि क्वचितच कधी त्यावरचं भाष्यही असतं. मात्र त्यातला मानहानीकारक प्रकार सगळेच आजवर टाळत आलेत. आताचे या उमेदवाराचं भाषण हजारो स्त्री पुरुषांसमोर आणि प्रत्यक्ष पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अनेक मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालं आहे. प्रत्यक्ष सभेत त्यासाठीही त्याला कुणी टोकलं नसेल किंवा नंतरही त्याच्या उन्मादावर कुणी पाणी ओतलं नसेल. मात्र त्या घटनेनं त्या साऱ्यांना खाली पाहायला आणि लाज वाटायला नक्कीच लावलं असेल. कारण अशी माणसं वेळीच खडसावली गेली नाहीत तर ती आणखी उन्मत्त होतात आणि आपल्या एवढीच आपल्या नेत्यांची आणि पक्षाचीही प्रतिष्ठा घालवतात. अशी माणसं देशाच्या संसदेत किंवा विधिमंडळात जातात असं विदेशी वृत्तपत्रांनी सांगितलं की आपल्या विश्वगुरूचीही वस्त्र मग उतरतात. मात्र काही मूर्खांना हाच त्या उमेदवाराचा पराक्रम वाटत असतो. त्यासाठी ते त्याला शाबासकीही देत असतात. पण हा साराच प्रकार सर्व संबंधितांची अब्रू घालवणारा असतो आणि त्याचा उच्चारही नंतर कुणाला करवत नाही. हे असं राजकारण संपावं. त्याला सभ्यता आणि संस्कृतीची, परंपरा आणि समाजनिष्ठेची जोड मिळावी. परिणामी त्याचं स्वरूप आदरणीयच नव्हे तर वंदनीय व्हावं एवढंच या पांडुरंगाचं म्हणणं आणि श्रीरामचरणी मागणं आहे. कळावे आपला पांडुरंग.